मंडळी, तुम्ही महाराज सिनेमा बघितलाच असेल. त्यात जे नावाचा एक मठाधिकारी तरुण मुलींना दरवर्षी चरणसेवेसाठी निवडायचा. ही चरणसेवा म्हणजे शुद्ध भाषेत मुलींचं शोषण. धर्माचं पांघरून घालून अनेक मुलींवर अत्याचार करणं हे त्याचं नेहमीच काम असतं. पण त्याच्या विरुद्ध आवाज उठवत करसनदास त्याला कोर्टात खेचतो आणि सभ्यतेचं कातडं पांघरणाऱ्या मठाधिकाऱ्याला तो समाजासमोर खऱ्या रूपात आणतो. आणि इतक्या वर्षांपासून सुरू असलेली ही अघोरी चरणसेवा थांबते. मंडळी, हा जरी सिनेमा असला तरी धर्माच्या नावाखाली सुद्धा अशा अनेक घटना राजरोज घडतात. त्यातलं मुख्य उदाहरण म्हणजे आसाराम. सगळीकडे उदो उदो करून घेऊन त्याने अनेक पीडितांवर अत्याचार केले आणि मग पापाचा घडा भरल्यावर तो साधूचा आव आणू लागला होता. पण कायद्याची जोरदार चपराक त्याला बसली आणि तो सध्या तुरुंगात आहे. आणि अगदी ह्या आसारामच्या पावलांवर पाऊल ठेवत अमरावतीच्या एका मुलीने 17 वर्षीय मुलीला आपल्या वासनेचा बळी बनवले आणि ती तरुणी 8 महिन्यांची गरोदर राहिल्यानंतर त्याचं कांड उघडकीस आलंय. त्याच्या क्रूर कर्माचीच ही सगळी गोष्ट. नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, एका रिपोर्टनुसार महाराष्ट्रात रोज 10 मुलींवर तरी अत्याचार होतात आणि त्यातले 4 तर नातेवाईक नाही तर ओळखीच्या लोकांकडूनच होतात. बरं, दिवसांगणिक हा आकडा कमी होण्यापेक्षा वाढतच जातो आणि अशातच माणुसकीला काळीमा फासणारी घटना अमरावतीत घडली. मंडळी, अमरावतीतल्या रिद्धपूरमध्ये 75 वर्षीय सुरेंद्रमुनी तळेगावकर यांचा मठ आहे. या मठात गेल्या वर्षी 1 जानेवारीला एक 17 वर्षीय मुलगी सेवेसाठी दाखल झाली होती. या मुलीचे कुटुंबही वेगवेगळ्या मठात सेवेकरी म्हणून राहतात. ही मुलगी तिच्या मावशीसोबत या मठात राहत मुलींची सेवा करायची. तसं म्हणायला हा मुनी सत्संग आणि भक्तीत रमणारा. पण त्याच्या या भक्तीच्या पुतळ्यामागे भयंकर विद्रूप चेहरा लपला होता. 2 महिन्यांपासून मठात नव्याने दाखल झालेल्या त्या निरागस मुलीवर त्याची काळी नजर पडली होती. तिला कधी एकदा आपल्या वासनेची शिकार बनवू असं त्याला झालं होतं आणि तो सतत त्याच्याच तयारीत राहायचा. आणि मुनीची अगदी भक्तिभावाने सेवा करणाऱ्या निरागस मुलीला आपल्या आयुष्यात काय घडणार आहे याची तसूभरही कल्पना नव्हती. 2 एप्रिलला मठात दिवसभर सेवा करून ही मुलगी तिच्या मावशी आणि मठातल्या इतर महिलांसोबत अगदी गाढ झोपली होती. रात्रीचे 12 वाजले असते. कोणीतरी तिला झोपेतून जाग करत होतं. तिने डोळे उघडून बघितलं तर तिची मावशी तिला उठवत म्हणत होती की बाबांनी तुला मठाच्या खाली तळघरात बोलवले. पण सेवा तर संपली, मग इतक्या रात्री काय काम असेल असं तिला क्षणभर वाटलंही. पण बाबांनी बोलवल्यामुळे ती कसलाही विचार न करता तळघरात जायला निघाली. खाली तळघरात बाबांच्या वेशातला हैवान तिची आधीपासूनच वाट बघत होता. ती आल्याचं बघताच त्यानं तिला आत घेतलं आणि तिच्यावर जबरदस्ती करू लागला. मुलीने विरोध केल्यावर त्याने तिला मारहाण करायला सुरुवात केली होती आणि तिच्या गळ्यावर पाय ठेवत तू जर कुणाला काहीही सांगितलं तर जीवाने मारून टाकेन अशी धमकीही दिली. त्याचं हे बदललेलं रूप बघून मुलगी प्रचंड भ्यायली आणि जीवाच्या भीतीने त्याचे सगळे अत्याचार मुकाट्याने सहन करत राहिली. सुरेंद्र मुलीच्या तावडीतून सुटल्यावर पीडित मुलीने घडलेला सगळा प्रकार आधी जाऊन मावशीला सांगितला. पण मावशीने तिची बाजू घ्यायची सोडून वरतीलाच गप्प केलं आणि झालेल्या प्रकाराबद्दल कुठेही शब्दही काढू नको म्हणून तिला सांगितलं. हा दिवस तर फक्त सुरुवात होता. पुढे वर्षभर ही मुलगी मुनीच्या वासनेची शिकार ठरत होती. रात्री अपरात्री तिची मावशी कधीही तिला उठवायची आणि तळघरात पाठवायची. शिवाय ह्या वर्षात मुलीला कधी आई वडील भेटायला आले तर मावशी सतत आजूबाजूला असायची. त्यामुळे तिला आई वडिलांनाही काही सांगता आलं नाही. शिवाय मुलीला मठाच्या बाहेर जाण्यासही बाबाने मज्जाव केला होता आणि जर बाहेर गेलीस तर मावशी सतत सोबत असायची. या वर्षभरात फक्त सुरेंद्र मुनीनेच नव्हे तर त्याच्या 40 वर्षीय सहकारी बाळासाहेब देसाई याने देखील मुलीवर सतत अत्याचार केले आणि यात भर म्हणजे स्वतःच्या सख्ख्या मामाने देखील मुलीला सोडलं नाही आणि त्यानंही वारंवार तिच्यावर अत्याचार केले. आणि या सततच्या होणाऱ्या अत्याचारातून ती 17 वर्षाची मुलगी गर्भवती राहिली. तिच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर तिने आपल्या मावशीला गाठत हा सगळा प्रकार सांगितला. मग तिची मावशी लागलीच तिला डॉक्टरकडे घेऊन गेली. तिथं सोनोग्राफी केल्यावर ती गर्भवती असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. जेव्हा ही गोष्ट मठात कळली तेव्हा तिची मावशी व मठातील इतर मुनी व दीक्षा घेतलेल्या महिलांनी हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला. आपलं गुपित कुणाला कळू नये म्हणून त्यांचे आटोकाट प्रयत्न सुरू होते. पण एकदा मुलीचे वडील मठात तिला भेटायला आले तेव्हा आपली मुलगी गर्भवती असल्याचं त्यांच्या लक्षात आलं व तातडीने त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी शिरखेड पोलिसांनी वरिष्ठांना माहिती दिली व मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तपासात मुलगी गर्भवती असल्याचं निष्पन्न होताच पोलिसांनी मठात धाव घेतली.
मुलीच्या तक्रारीवरून पोक्सोचा गुन्हा नोंदवून सुरेंद्र तळेगावकर, बाळासाहेब देसाई आणि पीडितेची मावशी आणि मामा यांना अटक केली. शिवाय पीडित मुलीच्या पोटातील बाळ हे कुणाचे हे शोधण्यासाठी मुलीच्या प्रसूतीनंतर तिच्या बाळाची DNA तपासणी केली जाणार आहे. वर पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी मुलगी गर्भवती असताना देखील पोलिसांना माहिती दिली नव्हती. त्यामुळे डॉक्टरही पोलिसांच्या चौकशीच्या घेऱ्यात येणार आहे. या संदर्भात पोलीस त्या संबंधित डॉक्टरांची चौकशी करणार आहे. पण मंडळी, ही काही एकमेव घटना नाही. धर्माच्या आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली अशा कित्येक घटना दररोज घडतात आणि कित्येक तरुणी या अत्याचाराला बळी पडतात. पण समाजात नाव राखण्यासाठी ही प्रकरणं दाबली जातात. घडलेल्या या अमानुष घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विश्वास भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आपल्या विश्वास भारी FB पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.